काय आता चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता शिवाजी पार्क साईडला. तर आता बघूया आता तिकडे काय दाखवतात आहे. तुम्ही बघू शकता पर्यटन चाललेली आहे आणि फोन नंबर आहे आमच्या टी शर्टवर उभं चाललेलं आहे. बाकीचे मंडळी पाठी आहेत आणि हे बघा हे इकडे चाललेले आहेत सर्व. तर बघूया आता काय होतं. मित्रांनो वनिता करत आलेली आहे तेव्हा मित्रांनो तिकडं बसले असं यात्रेतले मित्रांनो वनिता करत हे आलेले आहेत. मित्रांनो आता आपण इकडे पोहोचलेलो आहे कीर्तिपाण्याच्या इकडे.
मित्रांनो सेम आवाज काढले. मित्रांनो बघूया आता. मोठू बसलो मित्रांनो. ओ बाई काय मित्रांनो हे आमचे सर आहेत इकॉनॉमिक्सचे. रोहित माने, पृथ्वी प्रताप मित्रांनो हे सर्व आलेले आहेत. पुढे बसलेले आहेत ते अक्षय जत्रेतले पूर्ण टीम आलेली आहे. मित्रांनो आता बघायला भेटेल आपल्याला असे जत्रेतले. महाराष्ट्राची हास्य जत्रामधून भेट लावला. मंचावरती आमंत्रित करतो श्री रोहित माने यांना. रोहित माने मित्रांनो सावत्या मित्रांनो बघू शकता तुम्ही. रोहित माने सर के लिए एक बड़ा आवाज करो.
1962 बॅचचे श्री अभय टिपरी सर, मी महाविद्यालयाचा प्राचार्यांना विनंती करतो की सर आपण येथे जाऊन त्यांचा सत्कार करावा आणि उत्तर मला स्वीकारायला मिळेल. आपले माझे मित्र सर येतात. इज कमिंग. लेडीज अँड जेंटलमॅन, 1962 बॅच पास आउट श्री अभय टिपरे. आपण जोरदार टाळ्या घेऊन उभं राहून देऊया त्यांना. प्लीज उभं राहून त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा सन्मान फक्त कीर्ती बाबांचा नाही, तुमचा आपला सर्वांसाठीच आहे. क्या करो सर. हा सन्मान फक्त सन्मान नाही, हा सन्मान सांगतो की कीर्ती बाबांचे ॲल्युमनाईज आपल्या कॉलेजवरती किती प्रेम करतात. लेडीज अँड जेंटलमॅन, श्री दीपक सोनवणे and श्री विजय शेट्टे, 1964-65 बॅच. सर प्लीज कम फॉरवर्ड. श्री दीपक सोनवणे, श्री विजय शेट्टे सर. थँक्यू सर. जोरदार टाळ्या सन्मानाने उभे राहण्यासाठी. टाळ्या थांबायला नको प्लीज. काय होऊन जाते जोरदार टाळ्या. क्लासरूम आणि त्यांच्यातून प्राप्त झालेल्या CSR फंडातून बऱ्याचशा जडणघडणीवर बदल होत. एक सदस्य म्हणून आपणास आवाहन करतो. आपला अनुभव, ज्ञान आणि यशाचा प्रवास आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक करू शकतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, करिअर संधी उपलब्ध करून द्या, कौशल्य विकास उपक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या महाविद्यालयाचा संस्थेचा प्रति सक्रिय भूमिका निभवा असे मी आपणास आवाहन करतो. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्र निर्माते आहेत आणि त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. चला आपण सर्व मिळून संस्थेचे असलेले नाते अधिक दृढ करूया, आठवणी जपूया, नव्या संधी निर्माण करूया आणि आपल्या कीर्तीला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊया. प्रिय मित्रांनो, आज आपण पुन्हा त्या भूमीत आहोत जिथे आपल्या स्वप्नांना दिशा मिळाली, अपयशातून उभे राहण्याची ताकद मिळाली आणि आयुष्य घडायला सुरुवात झाली. देवेंद्र पेम सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. नमस्कार, ऐकताय ना? हो. बरं, 88 पास आउट आहे मी आणि इथे मी ऍडमिशन जी घेतली होती ती फक्त नाटक करण्यासाठी घेतली होती. हो, त्यावेळेला हरीश तुळसुलकर नावाचे दिग्दर्शक इथे एकांकिका बसवायचे आणि 82 साली आपल्या कॉलेजची कडी कपारी एकांकिका ही INT ला पहिली आली होती, जी आम्ही पाहिली होती आणि ती भारावून मी फक्त नाटक करण्यासाठी सर ॲडमिशन घेतली होती आणि अर्थातच नाटक केलं, नाटकं केली, इथे सगळं करायला मिळालं आणि सगळे जे कलावंत सगळे सांगतायत ते बरोबर आहे की या काळात, या वयात जेव्हा आपल्याला काही हवं ते करायला मिळतं, करून बघायला मिळतं, मग ते चुकीचं बरोबर हे नसतं पण करून बघायला मिळतं, त्यावेळेला खूप आत्मविश्वास मोठा मिळतो आणि तोच मग कॉलेजमधून बाहेर गेल्यानंतर काम करायला मदत करतो. जो आत्मविश्वास
कॉन्फिडन्स मला कीर्ती कॉलेजने दिलेला आहे. त्यामुळे मी कीर्ती महाविद्यालयाचा खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि आज मला इथे सरांनी बोलवलं त्याबद्दलही खूप ऋणी आहे. खूप मस्त वाटतंय. सगळ्यांना जे फिलिंग आहे तेच मला आहे. खूप लहान झाल्यासारखं वाटतंय आणि पहिल्या रांगेत बसून खूप मोठं झाल्यासारखं पण वाटतंय. असे डबल फिलिंग मला मिळालं आहे. सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाचा संपन्न झालेला आहे आणि आता तिकडे फोटोशूट वगैरे सर्व चालू आहे. तर तुम्ही बघू शकता वनिता खरात मॅडम आणि सावत्या सर पण आलेले आहेत. त्यांच्यासोबत पण मी फोटो घेतलेले आहेत मित्रांनो. इंस्टावर फॉलो नसेल तर फॉलो करा. मी तुम्हाला इंस्टावर फोटो टाकतो मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि आता मी चाललेलो आहे घरी. तर आता इकडे काही ते प्रोग्राम वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. इकडे सर्व असं विकायला वगैरे ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. घरी चाललेलं आहे कारण सगळे फोटो वगैरे काढून झालेले आणि मस्त खूप मजा वाटली मित्रांनो. हास्य म्हणजे हास्यवीर मित्रांनो. जे मित्रांनो आपल्याला टी व्हीवर हसवतात ते मित्रांनो शहरामध्ये आपल्याला मित्रांनो बघायला भेटलेलं आहे. याचा मला खूप आनंद झालेला आहे. तर मी चाललेलो आहे घरी. आता जाऊया आता आपण घरी. चला बाय मित्रांनो.